नागपुरातील ट्रक चालकांच्या संपाचा फळ भाजीपाला मार्केटला मोठा फटका बसलेला आहे। संपामुळे कोट्यवधी रुपयांची फळं आणि भाजीपाला हा मार्केटमध्ये अक्षरशः पडू नये। नागपुरातील कळमना मार्केटमध्ये फळांसह भाजीपाल्याचे लिलाव सुद्धा रखडले। नागपुरात ट्रक चालकांच्या संपाचा फळ आणि भाजीपाला मार्केटला मोठा फटका बसलाय। अधिक माहिती घेणार आहोत गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, एक मोठा फटका बसतोय फळ मार्केटला, भाजी मार्केटला। नक्कीच काल दिवसभर ट्रक चालकांचा संप होता, त्याचा फटका जो आहे तो फळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसतोय। आपण हे दृश्य बघा, कळमना मार्केट हे मध्य भारतातलं एक मोठं फळांचं मार्केट आहे आणि काल लिलावच झाले नाही, त्यामुळे कोट्यवधी रुपयाचा माल जो आहे, फळ जे आहे ते या ठिकाणी पडून आहे। मग त्यामध्ये द्राक्ष असो, मोसंबी असो, संत्री असो किंवा इतर जो फळं आहेत ते पडून आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्ष जे 2-3 दिवसापूर्वी काढलेले आहे ते आता खराब व्हायला लागलेले आहे। हे ट्रक्स आपण बघतोय, हे ट्रक भरून आहे आणि याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो। आपल्यासोबत काही शेतकरी आहे। सर, लिलाव झाले की नाही, काय का फटका बसतो? नाही झाले नुकसान होईल पण भरपूर। हे माल काय 2-3 दिवसातच अगर हे विकल्या नाही गेले त्याचं फार मोठा नुकसान होते। का लिलाव का नाही झाले? ते हडतालमुळे। काय झालं तुम्ही सांगा? गाडी 2 दिवस येऊन उभा आहे, माल विक्री झालेला नाही, माल खराब होऊ लागलेला आहे। द्राक्ष वगैरे लय नुकसान होते, त्याला पाणी वगैरे सुटतात आणि फेकण्यात जाईल। नक्कीच कोट्यवधी रुपयाचे फळं जे आहे ते या ठिकाणी ट्रकमध्ये आहे। या ठिकाणी बघा, हा पायनॅपल या ठिकाणी वेगळ्या राज्यातून आलेले आहे, डाळिंब जे आहे ते नाशिक परिसरातून, द्राक्ष आलेले आहेत, मोसंबी, पेरू, हे सगळ्या भाजीपाला फळं जे आहे ते या ठिकाणी आहे आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो बसतोय। हे बघा, लिलावच झाले नाही, कोट्यवधी रुपयाचा चे फळं जे आहे ते या ठिकाणी पडून आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तो मोठा फटका बसतोय। काल संप होता, आज संप नाही आहे, परंतु अजूनही लिलाव सुरू झालेला नाही। ट्रक जसेच्या तसे या ठिकाणी उभे आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसतोय। मध्य भारतातलं सगळ्यात मोठं फळ मार्केट आणि त्या फळ मार्केटमध्ये हे सगळे फळं जे आहे ते लिलावाअभावी पडू नये। अगदी प्रत्येक अपडेट तुमच्याकडे घेणार आहोत गजानन। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आणखी